421. कदाचित साई आज थोडासा उशीर येत असेल किंवा संघात नसावा, पण आता हे चांगले उंबारली संघासाठी जर पॉवर प्ले मध्ये नितीन जर कदाचित इथून चांगलं षटक हाताळलं तर येणाऱ्या गोलंदाजाला आपण म्हणतो तेवढा चांगली संधी मिळेल आणि त्यामुळे जो बॅटर बाद झाला तर साईला दबावाखाली वावरायला लागेल. साई आपण पाहू शकता देसाई 40+ विपक्ष एक गावदेवी ईश्वरी 11 उंबारली 40+ संघांमध्ये आपण तिसरी मॅच लागली. एकाच एंडनी स्पर्धा चेंडू 2 षटकाच्या आधी हरवला फुटला तर नवीन त्यानंतर जुना चेंडू गुरु देखील येतात बघा. पंचांच्या भूमिकेत राजीव काठे मॅन फ्रॉम आपण तर नारिवली श्रीनाथ पाटील मॅन फ्रॉम आपण पाहू शकता यावेळेला नागाव. चांगलं क्रिकेट बघायला मिळेल. दुसऱ्या फेरीत नितीन पहिली मॅच खूप चांगली लागली. आता आगासन 40+ विपक्ष स्वर्गीय शिवाजी शेलार कंबालपाडा 40+ संघामध्ये आपण मॅच पाहणार आहोत. दोन्ही संघ खूप चांगले आहेत. दोन्ही संघांचा विचार केला तर आपण पाहिले तर आगासन संघाने 2 उपविजेते पटकावले आहेत. तर आपण आता जी मॅच सुरू आहे त्यामध्ये आपण 2 चॅम्पियनशिप पटकावले आहेत. ते म्हणजे आपण देसाई 40+ संघाने मॅच सुरू होते सामना सुरू होते. ऑन साइडला क्षेत्रक्षण शॉट पॉइंट लेग शॉट लेग क्षेत्रक्षण एक क्षेत्र मिड विकेट लॉंग ऑन. सचिन तुझी तू पहिला चेंडू फ्लिक केला बॉटमचा खूप चांगला वापर केला. डीप स्क्वेअरला चेंडू वेगाने चाललाय. आउटफील्ड पास आहे. जितूच्या बॅटमधून पहिला दणदणीत चौकार. आणि सीझनची जर पहिली स्पर्धेचा विचार केला तर उंबारली 40+ संघाने देखील जिंकले. पण नितीन आता दोन्ही संघ आहेत ना ट्रॉफी विजेते संघ मैदानावर खेळताना आपल्याला दिसत आहेत. एका संघाने 2 तर एका संघाने 1. 5वा फलंदाज ठरतो ज्याने चौकाराने खातं उघडले. भावेश देखील खूप चांगली माहिती आहे त्याबद्दल भावेश तुम्हाला धन्यवाद. सचिन पुढे राईट अप ओव्हर द मारा करतोय. चांगला चेंडू बॅक पडलेला पंच केला. यावेळेला एक्स्ट्रा कावला खूप चांगलं क्षेत्रक्षण विकेटची शक्यता होती. यावेळेला बॅकिंगला येणं फार गरजेचं होतं. क्षेत्रक्षण खूप चांगलं क्षेत्रक्षण केलं एक्स्ट्रा कव्हरला. धाव फलकर त्याकडे पाहू शकता. यावेळेला 6 धावा आपण पाहू शकता. 6 धावा आपण पाहू शकता. सचिन पुढे गोलंदाजी मार्कवर हळूहळू एक चांगला अष्टपैलू खेळाडू सचिन भोईर श्याम भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो आमच्या समाजाच्या कक्षांकडून. स्ट्राईकला जितू चेंजअप सुद्धा स्वीपचा लाजवाब फटका बघायला मिळाला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे श्याम. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. गुड थ्रो खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. दिलीप पाटील देखील आमच्या सोबत जॉईंट आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सचिन पुढे गोलंदाजी मार्क स्ट्राईकला हनुमान पाटील काय बॅटिंग केली. जेव्हा दोन्ही वेळेला संघर्ष वाढला होता तेव्हा संघर्षातून त्यांनी धावा केल्या. आगासन संघाविरुद्ध देखील आगासन 40+ संघाविरुद्ध पक्ष आपण तर नारिवली संघ 40+ संघाविरुद्ध देखील तेव्हा धावा नव्हत्या. पण त्या षटकात 29 धावा कुठल्या शेवटच्या षटकामध्ये आणि तिथे सामना जिंकला 2 धावांनी. मेगा फायनल देखील आपण तर जिंकला हा संघ. वाकलन 40+ चषक उचलला. सचिन पुढे गोलंदाजी मार्क स्ट्राईकला हनुमानला आपण पाहू शकता. फटका चांगला आहे. कव्हरच्या डोक्यावर ना उडवला. पॉवर प्लेचा योग्य वापर. 3 शतक पाठला करता चेंडू वेगाने चाललाय सीमेरेषेकडे. पंचांचा इशारा आपण यावेळेला होतो की चेंडू थांबलाय त्यामुळे ते धावा धावून काढाव्या लागणार आहेत. किती वेगाने धावले आहेत. 3 धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकर आपण पाहू शकता. 6 नितीन हनुमान पाटील मोठे फटके त्यांना मारत नाही पण प्लेसमेंट देखील खूप चांगलं करतोय. पॉवर प्ले मध्ये 10 धावा आल्या आहेत. सचिन थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतो. श्यामला आता मिड विकेटला डीपला पाठवतो. साई देखील आले आहेत. उशीर थोडासा आले त्यामुळे सलामीला जात नाहीयेत. हा चेंडू शपलवून स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून पाठवायचा होता. पंच वाईट चिकून गेला. प्रचंड वेग होता पण दिशेवर नियंत्रण नव्हतं. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 11 धावा. एक चांगली सुरुवात देसाई 40+ 8 दिवसात ही तिसरी मॅच आपण पाहतो. भावेश दोन्ही वेळा चेस करायला लागलं तर उंबारली 40+ संघाला. आता देखील तेच चेंजअप पेस गती परिवर्तन पंचांकडे पाहिलं जातं. पंच मात्र तटस्थ उभेत आणि इथून आपल्याला देखील इथून चेंडू दिसतोय चांगल्या प्रकारे पण पंचांचं योग्य डिसिजन येते. कोणत्याही प्रकारची खून करत नाही राजीव काटे. गुड डिसिजन.
11 धावा. सचिन पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर. 40 प्लसच्या माध्यमातून यावर्षी 4 संघ देखील नवीन आले. आपण इथं बांमाल्याला दहीसर, खोनी. फटका यावेळेला हवेमध्ये झेलची शक्यता आहे. हो हो, गुड कॅच. अमित पाटील खूप चांगला झेल पकडलाय. नितीन अमित पाटील आलेले आपल्याला लगेच भेटले. सांगितले बाळू पाटील तुम्ही आणि नितीन आपण बोलले तर माझी संपर्क साधा. आणि नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती साई येतोय. बिग विकेट. महत्त्वपूर्ण यश मिळालंय पहिल्या षटकात. सोमनाथ भोईर या संघाचे पुरस्कर्ते. सोमनाथ भोईर, आमचा आवाज तुमच्याबद्दल असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आज नितीन बऱ्याच दिवसानंतर आपण पाहिले तर उद्योजक गुरु म्हात्रे देखील आले. त्यांचे देखील आपण हार्दिक स्वागत करूया. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि सातत्याने ह्या व्यक्तीचं आपल्याला नेहमी प्रेम असतं, आमंत्रण असतं. मोनीस देखील येत आहेत बघा. खिडकाळी आणि गोलोली बी संघ. चला आपण आला असाल तर आल्याची नोंद करा. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी करायला यायचंय. कंपल्सरी इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी झालीच पाहिजे. गोलोली संघाने देखील काल एक ट्रॉफी उचलली नितीन 3य क्रमांकाची. राजकुमार पाटील देखील बघा रेग्युलर संघाला सपोर्ट करायला आले आहेत. तर ह्या संघाला माहिती आहे ना 40 प्लसचे देखील खेळाडू आपल्याला सपोर्ट करतात. बाबू भोईर यांची देखील पहिली स्पर्धेमध्ये एंट्री झाली आहे. नेहमी संघाला सपोर्ट करतात, रेग्युलर असो 40 प्लस असो. बाबू भोईरचं यावर्षी देखील वय वाढलंय पण चष्मा अजूनही लागला नाहीये. काय दूरदृष्टी देवाने दिले. क्या बात आहे. नाही भावेश बघा आम्हाला किती चांगली माहिती आहे की जसं आपण म्हणतो ना आपला देवाचा गावदेव असतो तसं मी तुम्हाला उंबारलीचं ना बाबू भोईर रक्षण करते. अख्ख्या गावाला फेरी मारत असतात. क्या बात आहे. धन्यवाद बाबू. श्याम चेंडू लॉफ केला. टायमिंग चांगला. हो पिच मिळाला. पाठवून दिले. लॉंग ऑन सी मार्जा बार. षटकार. नाही हनुमान पाटील नितीन फॉर्मला आहे. मी तर म्हणेल ना खऱ्या अर्थाने शिळगाव चषक ना त्यांच्यासाठी लकी ठरला. काय बॅटिंग केल्याने आज संघ नायकाने प्रमोट केलं. सलामीला पाठवलंय आणि सांगतो मी मिडल ऑर्डरमध्ये पण 30 बॅटिंग करू शकतोय. सलामीला येऊन सुद्धा 30 बॅटिंग करू शकतोय. पॉवर प्ले म्हणून मी बॅटिंग तशी नाही. मी आपण आता 3रा 4था देखील तशाच प्रकारचे बॅटिंग करतोय. धाव संख्या 17. श्याम राईट आर्म राऊंड देकडनं मार्गात स्वागत केले त्याचं षटकाराने. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन यावेळेला. ओव्हर पिच मगाशी टाकला तर वेगवान चेंडू टाकला तर आता गती परिवर्तन केलं. थोडासा कटर चेंडू टाकलाय. लेकटनं टाकला. बाहेर काढला चेंडूला. डॉट चेंडूची समाप्ती. रक्षक आपण पाहू शकता. श्याम पुढे त्याची मार्कवर. हा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती नोमॅन लाईन्स मध्ये चेंडू पडून 1 बाउंड चेंडू चालला यावेळेला सीमा रेषा पार. चौकार. हवेचा वेग प्रचंड नितीन. खूप हवा आहे. पूर्वेकडून पश्चिमेला हवा वाहते त्याच्यामुळे फायदा मिळतोय. नाही डावखुऱ्या बॅटरसाठी हवा अनुकूल आहे. म्हणजे SP देखील इथे धावा करू शकतो. महाराज धाव संख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता 21. नितीन आज अळंदीच्या दिशेने आपण त्या दिंडी देखील निघाले. देसाई गावातून एक परंपरा राबली जाते आणि त्या दिंडीला देखील आपण शुभेच्छा देऊया आपल्या संपूर्ण क्रिकेटच्या खेळाडूंच्या माध्यमातून, समालोचकांच्या माध्यमातून, आयोजकांच्या माध्यमातून. श्याम फटका चांगला यावेळेला कवरच्या डोक्यावरनं उडवलाय. क्षेत्ररक्षक आला त्याला बीट करून चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर सीमारच्या पार. चौकार. का बॅटिंग करतो हनुमान बघा. जबरदस्त बॅटिंग करतो. आत्मविश्वासाने फटके मारतोय. असं नाही मी ऑन साईडलाच मारेल, मी ऑफ साईडला देखील स्ट्रॉंग बॅटिंग करतोय. मोठे फटके नाही, कव्हर्सला देखील चौकार मारतो. तसं काय फलक 25. हनुमान जबरदस्त बॅटिंग करतोय. 2024 मध्ये मला वाटतं दुसऱ्या सत्रामध्ये दुसऱ्या आपण म्हणजे पर्वामध्ये ना खूप चांगली बॅटिंग केली जाते त्यांच्या माध्यमातून. 3 चेंडू चांगले होते पण चांगल्या चेंडूती चांगला प्रहार. श्याम पुढे तर गोलंदाजी मार्कवर. रवी भोईर काहीतरी सूचना करत आहेत. बरोबर आहे योगेश. आपण निर्णय राजूचा की फील्डवर गेले नव्हते ना रवी. श्याम चिंजापेच गती परिवर्तन पुढे बॅक पुढे गेले कट केलंय. क्षेत्ररक्षक आयडी पॉइंटला अमित वेगाने चालले. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमारेषा पार. सलग आपण बोलली तर 3 चेंडू 3 चौकार. का बॅटिंग करतो हनुमान पाटील.
नाही मी तर म्हणेल नितीन जेव्हापासून हनुमान पाटीलने ना व्हाईट कलरचा रुमाल हाताला बांधणं लकी ठरलाय त्यांच्यासाठी. काय बॅटिंग करताय तेव्हापासून. नाही ड्रेसिंग असली पण व्हाईट कलरचं काय त्यांना जबरदस्त लकी येते. नाही 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 बारक्या पाटील क्रिकेटमध्ये असं काहीच चालत नाही हो. नाही तर पाकिस्तानने काय केलं असतं. चेंडू गती परिवर्तने क्रिकेटमध्ये मी तर म्हणेल ना आमचा तर विश्वास नाहीये. जडीबुटी लिंबू हे काही नाहीये. चांगल्या खेळात तुम्ही जिंकाल. आता क्रिकेट खूप फास्ट झालंय. धावसंख्या धाव फलकादी पहिल्या आपण तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 29 षटकात धावाला तब्बल पहिल्या षटकात 11 दुसऱ्या षटकात 18. त्या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलंय ट्रॉफीज कलशाशी कुसुम लहू पाटील यांच्या स्मरणार्थ रुपेश लहू पाटील. तसे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण चषक दिलंय तर म्हणजे आपण इथं कुसुम लहू पाटील यांच्या स्मरणार्थ रुपेश लहू पाटील. तसेच मालिका वीर कुमार सूरज जाधव याचकडून उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आपण पाहिलं तर श्री गणेश अनंत काळन यांच्याकडून आणि सामनावीर कलशी शांताबाई गंगाराम भंडारी यांच्या स्मरणार्थ सौजन्य श्री जनार्दन भंडारी याचकडून या ट्रॉफीज आम्हाला उपलब्ध झाल्या. त्यांना आम्ही खूप खूप धन्यवाद देऊ. धावा सचिन दुसऱ्या स्पेलमध्ये पुन्हा एकदा आले. पहिल्या षटकात 11 धावा 1 गडी बाद केलं होतं सचिन. चेंजअप पेस होता यावेळेला. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. बिडुगेटला चेंडू चालला. रवी भोईर आहे तिथे. एकच धाव गुड थ्रो. धावसंख्या धाव फलकावरती 30 धावा. चला टॉस साठी या आपण बरे तर गोलवली फुट प्लस बी संघ विपक्ष आता आम्ही नंतर नाव घेऊच. आणि खिडकाई फुटी प्लस योगेशच्या नावाने हा संघ खेळणारे जे योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाई फुटी प्लस संघ आपल्या इनेक्शनमध्ये बघायला मिळेल. हा चेंडू खूप चांगला होता. खूप चांगला चेंडू होता. ड्राईव्ह करायचा होता यावेळेला कव्हर रिझनमधनं. साई तेच सांगतायत की एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण खाली आहे. डीप कव्हरला आपण इथं स्वीपक कव्हरला क्षेत्ररक्षण तैनात आहे. तिथून चेंडूला काढायचं होतं. धावसंख्या धाव फलकर त्याकडे पाहू शकता यावेळेला 30. आज किसन देखील संघामध्ये आलाय. एक अष्टपैलू खेळाडू. चेंजअप पेस पुन्हा एकदा गती परिवर्तन. सचिन भोईरला माहितीये हनुमानला ओव्हरपीच शॉर्टपीच गोलंदाजी केली तर त्याच्यावर तुटून पडतो. त्यामुळे थोडासा आपण तर संत गतीने चेंडू टाकतो. चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक. पुढे त्या गोलंदाजी मार्कवर सचिन भोईर 30 धावा धाव फलकाती लागल्या. स्ट्रायकरला हनुमान पाटीलला आपण पाहू शकता. चांगला चेंडू होता. पंच केला यावेळेला. बॉटमचा खूप चांगला वापर केला. चेंडूचा येईल जोपर्यंत कव्हर क्षेत्रामध्ये तोपर्यंत एकच धाव मिळते. चांगलं क्रिकेट बघायला मिळते. क्वालिटी क्रिकेट बघायला मिळते. चेंडू आपल्या बॅटच्या संपर्कात आला नाही तर लगेच साईला स्ट्राईकला आणलं. 30 आपण मिळते 31 धावा धाव फलकात आपण पाहू शकता. 30 होत्या. 1 धाव एक्स्ट्रा आपण होता आता वाढली. धावसंख्या धाव फलकार त्याकडे पाहू शकता. 31 स्ट्रायकरला साई म्हात्रेला आपण पाहू शकता. खूप चांगला अष्टपैलू खेळाडू या संघाचा. आता थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये कव्हर आपण आता बदल केला जातोय. जो क्षेत्ररक्षण मिड ऑफ क्षेत्रामध्ये त्याला मात्र आपण पाहिले तर एक्स्ट्रा कव्हर आणलं जातं. जो क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या बाहेर स्वीपक कव्हरला होता त्याला मात्र आता पॉईंट क्षेत्रामध्ये आणलं जातंय. सचिन पण गोलंदाजी मार्कवर चेंडू पायचीचा अपील केला जातं पण नाही. एष्ट्या उद्ध्वस्त होतात. काय चेंडू नितीन असं वाटतं की पायाला चेंडू लागला पण एष्ट्यांचा वेध घेतला. काय कमबॅक बघायला मिळालंय. 2च धावा दिल्या. पहिल्या षटकात 11 दिल्या. त्यानंतर सचिन आला. सचिनने भन्नाट वेगाने गोलंदाजी केली. बिग विकेट मॅचची गोल्डन विकेट मिळवली. धावसंख्या धाव फलकर आपण पाहू शकता स्थिर आहे. 31 धावा या षटकात. जबरदस्त कमबॅक. सचिनची गोलंदाजी आवडते त्या टाळ्या झाल्यात पाहिजेत. खूप चांगलं कमबॅक. हे कमबॅक करणं फार गरजेचं ना. संघ नायकाने माझ्याकडे चेंडू सुपूर्द केला आहे. भले 11 धावा गेले काय हरकत नाही पण आता काय जबरदस्त कमबॅक. धावसंख्या आपण 3 षटकाच्या समाप्तीनंतर नितीनचा विचार केला ना तर 10.33च्या सरासरीने 31 धावा धावफलकात आल्या आहेत. जलपान आपण करू शकता. अंडरग्राऊंड पाण्याची व्यवस्था केलेली तिथून आपण जलपान करू शकता. चला गोलवली 20 संघाचे संघनायक स्वर्गीय आपण इथे योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाई फुटी प्लस संघ. चला टॉस साठी आपण सज्ज राहतो. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही नाणेफेकी करणार आहोत. चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. उमेश देखील बघा. उमेश आपण तर एक चांगले क्रिकेटर आहेत.
सोमनाथचे चांगले मित्र आहेत. हे मित्र तसं नातं जपलं जातं. एक 30 धावा 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आज किसन देखील आपण वापसी करतायत. दिलीप आहेत, अनिल पाटील आहेत. अनिल पाटीलचा बल्ला यावर्षी शांत आहे. 2 स्पर्धेत आम्ही पाहिल्या, धावा आल्या नाहीयेत. पण हा बॅटर जर फॉर्मात आला तर अजून चांगली बॅटिंग होऊ शकते. क्रिकेट आहे, प्रत्येक वर्षी तुम्ही चांगलाच खेळ असं नाहीये. अरे 40+ क्रिकेट तुम्ही आता खेळता, क्रिकेट गावासाठी खेळता, क्रिकेट तुम्ही चालू ठेवलंय. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक करणं फार गरजेचं आहे. दिलीप पाटील, मला वाटतं काही वर्षात आपल्याकडे पण 50+ टीमा होतील. आणि एक चांगली संकल्पना आपण पाहिली तर विनोद पाटील आपण धन्यवाद देऊ. संदपच्या त्यांनी एक चांगली संकल्पना शहरी होत्या. आणि आपल्याकडे 50+ खेळाडू असतील मला वाटतं नितीन, ते देखील 50+ जर संघटना झाली तर त्या देखील टीम होतील. दिलीप पाटील म्हणजे क्रिकेट खेळण्यासाठी वयोमर्यादा नाही. तुमच्याकडे फिटनेस चांगला असेल तर तुम्ही क्रिकेट खेळू शकता. जाऊया मॅचच्या दिशेने. योगेश आलाय. दिलीप पाटील, तुमची संकल्पना खूप चांगली आहे. 2 गाव 1 संघ जर निवडल्यानंतर खूप चांगला संघ होईल. 50+ करायला पाहिजे. एका जर 7-8 टीमा जरी झाल्या तरी चांगली मजा येईल. मग त्यांना पाहून आणखीन काही खेळाडू खेळतील. कारण का आता बऱ्याच खेळाडूंनी मला वाटतं 30-35 वर्ष. योगेश गोलंदाजी मार्ग शकला. हनुमान, बारक्या पाटील तुम्ही तर तुमच्यावर बंदी घातली ना. हा नवीन टीम खेळा खेळा खेळा. तुम्ही आलात तर मग कॉमेंट्रीमॅनला आणखीन मजा येईल. योगेश येते वैयक्तिक पहिलंच संघात 4थं षटक घेऊन येतो आमच्या समालोचन कक्षा एंडकडून. सायकल हनुमानला आपण पाहू शकता. हनुमान पाटील चांगली बॅटिंग करतोय. फुलटॉस आहे, उंच गेला, झेलची शक्यता आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक दूरवरती येत नाही. भरपूर नितीन झेल उंच उडालता, लांब देखील खेळ होते. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता. या वेळेला 33 धावा. बाराम बेडेकरांचा सुपुत्र. बाराम, जरा सुपुत्राकडे लक्ष द्या. नाही फिटनेस चांगलं नाहीये ना अजून. या वयात अशा प्रकारची बॉडी नकोय. हा चेंडू सरळ बॅटने सरळ आमच्या समालोचन कक्षाच्या समोरून जातोय. चेंडू सीमारेषा पार. षटकार. ओव्हर पिच मिळाला ना की हनुमान पाटील मात्र मागे पुढे काहीच बघत नाही. बॅटचा फेस खोलतो सरळ. 39. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. 39 धावा. सचिनने 2चं षटक फेकलं होतं. योगेश पण आता गोलंदाजी मार्कवर. सचिन भुई जरा नाराज आहे. त्याला माहिती ओव्हर पिच टाकला ना की हनुमान प्रहारच करणार आहे. तेच कदाचित सांगत असावा गोलंदाजाला की आता पुढचा चेंडू कसा टाकायचा आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. हा चेंडू चांगला होता, खूप चांगला होता. चेंडू शरीराचा वेध घेतला. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या 10 फलकावरती 40. हनुमान पाटील बघा सिंगल देखील किती वेगाने धावतो. 13 चेंडू 30 धावांची खेळी करतो. हनुमान पाटीलची बॅटिंग आवडली तर एकदा टाळ्या झाल्यात पाहिजेत. खूप चांगली बॅटिंग. का स्टार्ट दिलाय संघाला. तर भगवान काटे साहेबांना विनंती करतो, दादा या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भगवान दादा, आमचा आवाज तुमच्यापर्यंत असेल तर यायचंय. 230च्या स्ट्राईक रेंजनी बॅटिंग करतोय. योगेश गोलंदाजी मार्कस टाकला. नितीन पाटील एक अष्टपैलू खेळाडू. हो चांगला चेंडू पूलच्या माध्यमातून चेंडू चालला. मिड विकेटला डीप विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा कंप्लीट होणार नाहीयेत. गुड थ्रो. रवी आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षण. धावसंख्या 10 फलकर ते पण पाहू शकतो. यावेळेला 41 धावा. तर सोमनाथ भोईर या व्यासपीठावर भीमकाळन आपल्याला आमंत्रित करतायत. चला गोलोरी 40+B संघ आणि खिडकाव 40+ संघ आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी करणं फार बंधनकारक आहे. नाही तर आयोजकांनी सांगितले पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. योगेश शॉर्ट आपल्यांचा चेंडू उंच गेलाय. मिळाला चेंडू वेगाने चालला. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 2 धावा होतात का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट.
धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला वेगाने वाढते. 43. एक चेंडू अजूनही बाकी आहे. हा देखील शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता नितीन, पण कदाचित दमछाक झाली असावे त्यामुळे चेंडू व्यवस्थित मिडल होत नाहीये. जर पाणी पाहिजे असेल तर पाणी बघा व्यवस्था आहे. 40+ खेळाडूंनी पाणी जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा मागवा, तुम्हाला मिळेल. कोणत्याही खेळाडूंनी पाणी न घेता किंवा कोणत्याही प्रकारचा आम्ही तर नक्की सांगू, सामना सुरू होण्यापूर्वी आपण काहीतरी हलका फुलका नाश्ता करा. इव्हन चहा बिस्किट तरी खा, जेणेकरून तुम्हाला आपण तर चक्कर येणार नाही, शरीरात मळमळ होणार नाहीये. कारण का अशा घटना घडल्यात ना दिलीप पाटील, त्यामुळे आम्ही खेळाडूंना सातत्याने सूचना करत असतो. योगेश पण वाईट चिकून करताय. धावसंख्या 10 फलकावरती 44 धावा. नाही 999 आपण आता 6 कुणाची गाडी जरा बाजूला करा. पंडित काळे जरा आपण ती गाडी बाजूला करा, खेळाडूंना त्रास होतो. चांगला चेंडू होता, या बेला बॅकपडून कट केलाय, यष्टरक्षक बीड झालाय. एकच धावमिनिटे, धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता. 45 या षटकात धावा आल्या. तब्बल आपण जर बघितलं तर योगेश आम्हाला सांगतायत, भावेश आम्हाला सांगतायत किती धावा आल्यात. 13 धावा आल्यात. 14 आल्यात का? 14 आल्या ना, 14 आल्यात म्हणजे 45 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. अंतिम षटक आता कोण घेऊन येतं पाहायचंय. हनुमान पाटील थोडंसं दमछाक झालंय पाण्याची बघा. 45 धावा. कोच थोडेसे नाराज आहेत. बारक्या पाटील हे बघा, खेळाडूंनी लगेच हनुमान दादाला पाणी आणून दिलं. हे प्रेम आहे, हे 40+ क्रिकेट आहे. या मैदानावर नितीन धावा होतात आपण पाहिलं. मग अशी बघितलं तर 48 धावा किती षटकात झाल्या भावेश? 2.5 षटकात, म्हणजे 3 षटकाच्या आधीच सामना जिंक 51 मारल्या. आता 45 झालेत. सीताराम पाटील येतोय. SP गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू होता, हा देखील ओव्हरपिच चेंडू होता. नितीन थोडस दमछाक झालेत ना, त्यामुळे बॅट फिरत नाहीयेत. डॉट चेंडूची समाप्ती. सीताराम गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड राऊंड देखील मारा करतो आमच्या समालोचन कक्षा एंड कडून. वैयक्तिक पहिल्या संघाचं शेवटचं षटक घेऊन येतं. स्लॉगवरचं षटक, हाणामारीचं षटक. आज चांगला चेंडू होता, फुल डिलेचा चेंडू, ड्राईव्ह करायला भाग पाडलं, पण इथे टोला चेंडू लागतोय. जबरदस्त या सर्कलमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जाईल, फील्ड होईल. एक धाव कंप्लीट केले ते. धावसंख्या 46. 2 चेंडू चांगले टाकलेत नितीन इथे. सीताराम गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी होती आतापर्यंत. 2 चेंडू त्यांनी खूप चांगले टाकलेत. थोडस दमछाक झालाय, टाळ्या डोत आहेत. अनिल येत आहेत. हनुमान पाटीलने आपण बघितलं धावा केल्या तब्बल. अनिल पाटील येतात. अनिल पाटील जरा लवकर जा. 34 धावांची खेळी केली. 17 चेंडू. नाही बघा राजू तेच सांगतात की दमछाक झाल्यात, छातीमध्ये थोडस हे होतंय. काय हरकत नाही, शांभर बोलले की चालेल. नाही हे खेळाडू वृत्ती आहे ना. जर तुमच्या छातीत दुखत असेल, चक्कर येत असेल तर तुम्ही मैदानाच्या बाहेर या, कारण सामने भरपूर आहेत अजून स्पर्धा. सीताराम तरी नितीन थोडंसं फंबलिंग होत आहेत. आपण तर रिदम मध्ये थोडंसं व्यत्यय येतो त्यांच्या. कदाचित अनिल पाटील पुढे जात असावे म्हणून ते थांबले असावे. लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतात. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत सीतारामने. 2 चेंडू खूप चांगले टाकलेत. सीताराम हा चेंडू उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. हो गुड कॅच.
खूप चांगली गोलंदाजी, थोडंसं गती परिवर्तन बघायला मिळते यावेळेला सीतारामच्या माध्यमातून. अतिशय चांगली गोलंदाजी, 3 चेंडू खूप चांगले लागलेत. एक बॅटर देखील त्यांनी बाद केला. आता नवीन बॅटर कोण येतो पाहायचंय. बहिराम येतो, डावखुरा बॅटर येतो ते बहिराम. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगला कमबॅक बघायला मिळालाय. 14 आल्यानंतर कुठेतरी चांगलं कमबॅक बघायला मिळालंय. बहिराम पाटील जर्सी क्रमांक तोच बघायला मिळतो सर्वांचा. कोच थोडेसे नाराज होतात. बारक्या पाटील जेव्हा जेव्हा असतात ना व्यासपीठावर तेव्हा तेव्हा हास्य करणार, ते खेळाडूंना काहीतरी सूचना करणारच. सीताराम पाटील जबरदस्त गोलंदाजी करतोय. 3 चेंडू मध्ये आपण बघितलं तर जबरदस्त गोलंदाजी केली त्याने. एक धाव दिली, एक विकेट मिळाला. सीताराम पुढे गोलंदाजी मार्कॉस टाकला. आपण बहिरामला पाहू शकता. बहिरामला ऑन साईडला क्षेत्ररक्षण सजवलंय. एक पॉईंट लेगला क्षेत्ररक्षण, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅन, पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, डीप मध्ये. सीताराम थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये अजून बदल करतोय. लॉंग ऑनला जात, डीप आणलं जात आहे. सुखदेव पवार देखील येतात खिडकाची, त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. फटका चांगला या वेळेला बॅटरमॅन चेंडूला काढला, गॅप शोधले का पाहायचंय. काय केलं यावेळेला, कॉल देणं फार गरजेचं होतं. श्यामला तर रवीने थांबणं गरजेचं होतं, रवीला तर श्यामने थांबणं फार गरजेचं होतं. नशीब आता चौकार आहे. धावा दिला, धाव कधी 50 कंप्लीट. नितीन हा चेंडू अडवता आला असं पण कॉर्डिनेशन नाही झालं, कॉलच दिला नाही. रवीला वाटलं श्याम अडवेल, श्यामला वाटलं रवी अडवेल आणि यातून चेंडू निघून गेलाय. वडिश लॉंगन बारेशा पार. चौकार आलाय, चौकाराने खातं उघडलंय. उपयुक्त चौकार आलाय, मच निडेड चौकार आलाय. सीताराम गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू लॉफ केला, यावेळेला झेलची शक्यता आहे. अमिताला गुड कॅच. शॉर्ट कव्हर पॉइंट रिझन मध्ये खूप चांगला झेल पकडला होता. बॅटर बाद होतो. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. अतिशय चांगली गोलंदाजी, नियंत्रण गोलंदाजी. आता दिलीप पाटील आल्या, बारक्यांचे बंधुराज. चला टॉस साठी या. गोलवली फुटी प्लस बी संघ आणि खिडकाई फुटी प्लस म्हणजे योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाई फुटी प्लस संघ या नावाने हा संघ नेहमी खेळताना आपल्याला दिसेल. त्यांचे बंधू देखील आले आहेत. निलेश या, तुमच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. एक चांगले क्रिकेटर नितीन आज आपल्यातून हरपलेत. जय वडे सर तोच या वडे देवाला, आपण त्यांना श्रद्धांजली नेहमी वाहतो. नाही चांगले क्रिकेटर. रवी वायलेचा मित्र म्हणे खंदा एक मित्र म्हणे डाय हात गेलाय. खूप चांगलं रवी. आपण वायले, योगेश, आपण बघितलं तर सोमनाथ, हे त्रिमूर्ती ब्रदर्समधला एक ब्रदर्स गेलाय मित्र म्हणेल. दुःख प्रचंड झालं असेल त्यांना. नितीन ही बातमी जेव्हा तुम्ही आम्हाला सांगितलं ना तेव्हा आम्हाला देखील प्रचंड धक्का बसला की काय झालं. सीताराम गोलंदाजी मार्कॉस टाकला. दिलीप, हा चेंडू ऑन साईडला तडाखा बघायला मिळालाय. हे दिलीप पाटीलचा तडाखा आहे. चेंडू गेला स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर. षटकार. आता बारक्या पाटील काहीतरी पारदर्शक द्या. एक चेंडू मिळाला आणि गोल्डन षटकार. सीतारामने सर्व चेंडू चांगले टाकले आणि हाच शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू टाकला. धावा आल्या, धाव फलकावरती आपण पाहू शकता. 56. दिलीप पाटील असतोय. हा पॅटर्न शॉट होता त्यांचा आणि या षटकात धावा दिल्या फक्त आणि फक्त आपण बघितले तर 11 धावा दिल्या, 5च धावा होत्या. हा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू, 5 चेंडू खूप चांगले टाकले त्यांनी. सचिन तेच सांगतात की हा तुझा चेंडू चुकीचा पाडला. धावा झाल्या 56-57 धावांचं लक्ष. तर पुन्हा एकदा विनंती करतो गोलवली फुटी प्लस 56 झाले, 57चं लक्ष नाही. आता खुश आहेत मग बारक्या दादा. आता बघा खिचडी बिचडी व्यवस्था करा त्यांची. 56 झाले, 57चं लक्ष. तर पुन्हा एकदा विनंती करतोय खिडकाई फुटी प्लस आणि गोलवली फुटी प्लस बी संघ जर आपण आला असेल तर टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक करणं फार गरजेचं आहे. नाही सीतारामने 5 चेंडू खूप चांगले टाकले होते. हा चेंडू शॉर्ट ऑफ लाईनचा पडला आणि त्याच्यावरती तुटून पडले. टायमिंग खूप चांगलं झालं. तर 57 धावांचं लक्ष आहे. गावदेवी ईश्वरी उंबारली फुट प्लस संघ इथून हे लक्ष पार करतो की खिडकाई आपण देसाई संघ त्यांना रोखतोय. जाण्यासाठी जाऊया दुसऱ्याकडे. आमचे साथी समालोचक आपण नितीन कार यांच्याकडे. धन्यवाद.
धन्यवाद भाऊ पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकला. 57 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये 56 धावा केल्या देसाई संघाने. चांगला कमबॅक केला आणि 2 षटकात 29 धावा होत्या देसाईच्या. त्यानंतर कमबॅक चांगला केलं सचिनचं. 2 धावांचं षटक तुम्हाला पाहायला मिळालं होतं. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 57 धावा चेस करायच्या त्या मॅच मध्ये. पुढची मॅच सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार. एका बाजूला स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाली 40+. निलेश पवार यांनी दोन्ही टीम्सला टी शर्ट सुद्धा पुरस्कृत केले योगेशच्या नावाने. रेग्युलर संघाला सुद्धा आणि 40+ संघाला सुद्धा. आणि कालही त्यांनी 11,000 रुपयाचं कॅश प्राईज लावलं होतं खिडकाली संघाला. या निलेश पवार व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. निलेश पवार त्यानंतर आमचे मित्र किशोर सुद्धा येतात. तर या आपल्या दोघांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच यानंतर होणार आहे. गोलवली बी आणि स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाली या 2 संघांमध्ये 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. पहिला सामना खंबालपाडा 40+ संघाने जिंकला. रणजित संते बघा सामना एन्जॉय करतायत. रणजित संते यांचा फोटो सुद्धा लगेच आला 40+ मध्ये ग्रुपमध्ये. फास्ट आहेत 40+ खेळाडू. नवीन स्क्रीन सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. लग्न हल्दीसाठी स्क्रीन नक्कीच भाड्याने मिळेल. संपर्क सागर फराड आणि मनोज म्हात्रे यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. लग्न हल्दीसाठी स्क्रीन भाड्याने मिळत जाईल. त्यासाठी शुभेच्छा असतील सागर तुम्हाला. सचिन बोर आणि सीताराम पाटील महाराज सलामीला येतात. संपूर्ण उंबारली गावामध्ये महाराज या नावाने स्वतः ओळखले जातात. खराबच होता. शॉर्ट ऑफ लेनचा होता आणि दिलीप पाटीलला एकच चेंडू मिळाला. त्याच्यावर त्यांनी षटकार ठोकलाय. आठ संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. त्यामुळे बघायचे 2 मॅच जिंकला तर फायनल मॅच खेळाल. त्यासाठी 2 मॅच जिंकायच्या, मेहनत करायची. गोलोली बी संघाचा कोणी प्रतिनिधी खेळाडू आला असेल, गोलोली 40+ बी कोणी खेळाडू प्रतिनिधी आला असेल तर आपण संपर्क साधा. गोलोली 40+ बी. सीताराम सेकंडला आहेत. सीताराम पाटील महाराज. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता. पंच वाईट चिकून करतात. साई मात्र आलेत पहिले षटक घेऊन. बॅटिंग मध्ये फारसं योगदान त्यांचं राहिलं नाहीये. साई म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. सेकंडला सीताराम. एक धाव लेगबाईच्या स्वरूपात मिळाली. धावसंख्या 2. नाही बारकेवाडी प्रमुख पाहुणे आहेत. धावसंख्या 2. साई म्हात्रे बघा विट कॅप. विक्रम शेराला तुम्ही पाहता, साईला पाहतायत. प्रदीप उर्फ बाळाला तुम्ही पाहिलं गोलंदाजी सांगता. ते विथ कॅप गोलंदाजी करतात. बरेचसे गोलंदाजीचे कॅप घालूनच गोलंदाजी करतात. चांगला चेंडू तर दिलीप पाटील आहेत बघा. एक सिंगल मिळाले. लेगला क्षेत्ररक्षक हनुमान पाटील तिथे बीट झाले. आउटफील्ड फास्ट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर येईल. 4 धावांसाठी चौकार.
धावसंख्या 7. सात धावा दाबल करू लागलेत. साई तुम्हा सीताराम स्वीप करण्याचा प्रयत्न, पंच वाईट चिकून करतायत. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जात होता. हातावरती नियंत्रण नाहीये. तर टार्गेट 57 चे. गोलेली 40+ बी संघाचा कोणी खेळाडू प्रतिनिधी आला असेल तर आपण लवकरात लवकर या. धावसंख्या 8 वरती पोहोचले. 57चं टार्गेट या मॅच मध्ये. गावदेवी ईश्वरी 11 उंबारली 40+ संघासमोर. सोमनाथ भोयर यांचा भरपूर सपोर्ट असतो. आज भावेश पाटील सुद्धा आलेत आमचे मित्र उंबारलीचे. हा चांगला चेंडू होता बघा. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. डॉट चेंडूची ते समाप्ती होते. साई गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत 8 डावा साईने खर्च केलेत. एक चौकार. फटका चांगला आहे. सीतारामने हा चेंडू पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून साई मात्रेच्या विरोधात. षटकार. धावसंख्या 14. चौथा धावा झालेले आहेत. साई गोलंदाजी मार्कवर. इथे फटका चांगला आहे आणि चेंडू 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर जाईल. चौकार. 18 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. 57चं टार्गेट होतं पहिल्या षटकात. 18 आल्यात. 39 अजूनही करायचे गावदेवी ईश्वरीला उंबारलीला. 24 बॉलमध्ये 39. देसाई संघाने सुद्धा पहिल्या षटकात 18 बनवले तर बघा. चोख प्रत्युत्तर दिले. दुसऱ्या षटकात माफ करा. पहिल्या षटकात 11 होत्या. प्रत्युत्तर 18 बनवलेत भाऊ पाटील. ज्यावेळी देसाई संघ बॅटिंग मध्ये त्यांनी एका षटकात 18 धावा बनवले होत्या. मात्र दुसऱ्या षटकात श्यामच्या षटकात त्या 18 धावा त्या कव्हर झाल्यात. साईच्या षटकात होता. दुसऱ्या षटक घेतात गोलंदाज नितीन पाटील येतात. आता मात्र 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. अठरा धावा आल्यात. नितीन इथे फटका चांगला आहे. टायमिंग झालंय का? साई मात्रेकडनं झेल ड्रॉप झाला बघा. सचिन भोईरची विकेट मिळाली असती कदाचित. धावसंख्या 20. सत्तावन्नचा पाठलाग असा 20 बघा. सचिन भोईरला जीवदान मिळालं. झेल थोडासा कठीण होता साईला. मतलब प्रयत्न चांगला केला होता. हवेचा वेग प्रचंड आहे. चांगली गोलंदाजी बघा. कालही भाऊ पाटील फायनल मॅच मध्ये पहिला चेंडू भीमर टाकला नितीन आणि त्यानंतर 5 चेंडू मध्ये एकही धाव दिली नाही. नितीन पाटील एक चांगला गोलंदाज आहे. काल एक पहिला बॉल भीमर होता त्यांचा फायनल मॅच मध्ये. त्यानंतर 5 चेंडू डॉट फ्रीटचाही बॉल डॉट टाकला असता. तोच गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो नितीन पाटील. अष्टपैलू खेळाडू आहे. राईट मोर द विकेट. भाट शिकायला लागली. फलंदाज बाद होईल. मला वाटतं सचिन भोईरला माघारी परतावं लागेल. 20 वरती पहिला धक्का गावदेवी ईश्वरीला उंबारली संघाला. सचिनला एक जोरदार मिळाला होता. मात्र सचिन फायदा घेऊ शकले नाही बघा. नारीच्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी होते पहिल्या स्पर्धेमध्ये. मात्र इथे अपयश आले सचिनला. तरी कदाचित सीतारामची थोडीशी चर्चा करतात की एक जीवदान मला मिळाला होता. खरं तर फायदा घ्यायला हवा होता. मात्र फायदा घेऊ शकलो नाहीये. ही खंत राहिली सचिनच्या मनामध्ये. सचिन बॅक टू द पॅबेलियन.
JS जागृती स्पोर्टची बॅट तुम्हाला पाहायला मिळते सचिनकडे. थोडेसे नाराज आहेत कारण की एक जीवदान त्यांना मिळाला होता आणि ज्यावेळी तुम्हाला जीवदान मिळतो लगेचच तुम्ही बाद होता, थोडीशी खंत राहते मनामध्ये की फायदा घ्यायला हवं होतं. खरं तर रवी भोईर आलेत बॅटिंग करण्यासाठी कारण 57चं टार्गेट हे फायटिंग आहे. देसाई संघाचा विचार केला तर गोलंदाजी चांगली आहे. फिरकीचा जादूगर दिलीप पाटील या संघामध्ये आहेत. साई 2 षटकं कधीही टाकू शकतात. नितीन आहेत, किसन मात्रे सुद्धा संघामध्ये आहेत. बैराम सुद्धा गोलंदाजी करू शकतात. गोलंदाजी ऑप्शन आहे. ही मॅच संपल्यानंतर नक्की सुधीर कालन आपण मैदानात डायरेक्ट आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे. मॅच संपल्यानंतर नितीन गोलंदाजी मार्कवर, राईट मोर द विकेट. हाही चेंडू चांगला होता. क्षेत्ररक्षक वेगाने धावत आहेत. 2 धावा मिळाल्यात. फुटबॉलचा थोडासा प्रकार पाहायला मिळतोय. पायाचा वापर करतात. 2 धावसंख्या पुढे शकते ती 22 वरती. आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज नितीन कारण की पॉवर प्लेची 2 षटकं महत्वाची आहेत. 57 धावांचा चेस करायचा. 20 चेंडूमध्ये अजूनही 35 करायचे आहेत. म्हणजे कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल. 20 बॉल आहेत, 35 रन्स आहेत. एका साईडनी स्पर्धा खेळली होती त्यामुळे धावा बनवू शकतात. मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. एकच धाव मिळत तुषाराम दिदेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत नितीनने केली आहे. मात्र डावखुळ्याचा फलंदाज सीताराम पाटील जोपर्यंत मैदानात आहेत त्यांच्यासाठी हवा अनुकूल आहे. चांगला कमबॅक केलं नितीनने. 5 चेंडूमध्ये 5 धावा दिल्यात. पहिल्या षटकात 18 हव्या. ज्या प्रकारे तिसऱ्या षटकात सचिन भोईरने कमबॅक केलं होतं. 2 धावा देत असताना धावांवरती रोख लावली होती. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. गोलंदाज नितीन कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. महाराजच्या बॅट मधून आलाय. या स्पर्धेतील सर्वात लांब षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेने. दोन षटकात आपण मध्ये धावा झाल्यात त्या 29. 18 चेंडूमध्ये 28 करायच्या होती. कॅल्क्युलेशन करावं लागेल. महाराज बघा जो मी मगाशी उल्लेख केला महाराजची विकेट या मॅच मध्ये बहु महत्वाची आहे कारण त्यांच्यासाठी हवा अनुकूल आहे. आणि कदाचित ही सचिनने चर्चा केली बाद झाल्यानंतर की मी बाद झाल्या हरकत नाहीये, तुला थांबायचं मैदानात, ही मॅच काही करू आपल्याला जिंकायची आहे. 18-28. चला फिल्डिंग लावा. देसाई टीम फिल्डिंग लगेच लावायची आहे. पाण्याची व्यवस्था तुम्हाला मैदानातच केलेली बघा. फिल्डिंग करताना आपण महाराजला पहिलं गॉगलचा वापर केला. कदाचित डोळ्याला दुखापत असावी आणि होतं आपण पाहतोय. दिलीप पाटील आले बघा. 18 चेंडूमध्ये 28 करायचे आहेत. चला गोलवली बी आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. गोलवली 40+B पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. दुसऱ्या बाजूला स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाली 40+. 18 चेंडू 28. मॅच संपली नाहीये कारण ज्यावेळी 2 षटकात 29 धावा होत्या. देसाई संघाच्या 2 षटकात मला वाटतं 29 होत्या. मात्र सचिनने 2 धावांचं षटक टाकलं होतं. डॉट बॉलची समाप्ती होईल. ज्यावेळी सचिन भोईरने तिसरं षटक टाकलं 2 आला. दिलीपलाही तसंच काहीतरी करायला लागेल. 2-3 धावांचं षटक टाकलं तर या मॅच मध्ये कमबॅक होईल देसाई 40+चा कारण फिरकी गोलंदाज आहेत. लेगबाईचा इशारा सिनियर परिसरांचा. 16 चेंडू 27. आता मात्र डावखुळ आताचे बॅटर बघा महाराज सीताराम पाटील चांगली बॅटिंग करते त्या मॅच मध्ये. 6 चेंडूचा खेळ केला. 20 वरती बॅटिंग करते सीताराम. नारीच्या स्पर्धेत मला वाटतं उत्कृष्ट फलंदाज होते सीताराम पाटील आणि मालिकावीर सचिन भोईर होते आणि बेस्ट बॉलर श्याम भोईर होते. म्हणजे जबरदस्त खेळ. सीझनची सुरुवात चांगली झाली आहे टीमची.
नंतर जरी पराभव पत्करावा लागला असेल शिलगावच्या स्पर्धेत मात्र हरकत नाहीये. 16 चेंडूमध्ये 27 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. मॅच ऑन आहे अजूनही, दोन्ही टीम्स मॅच अजूनही कुठे संपली नाहीये, सामना बॅलन्स आहे. हा चांगला चेंडू होता. आता मात्र दिलीपने चांगला चेंडू टाकला बघा. दिलीप पाटील फिरकीचे जादूगर म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 27 रन्स, व्हेरिएशन चांगलं आहे. आता बघायचं महाराज 7 चेंडूमध्ये 20 वरती ते बॅटिंग करतायत. हा चेंडू वाईड आहे. 26 या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 15 बॉल 26. कॅल्क्युलेशन क्रिकेट करावं लागेल. आणि जाधव यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. बघा सूरज जाधव मला आठवते ज्यावेळी नवरात्री उत्सव असतो तेव्हाही त्यांची खूप मोलाचं सहकार्य असतं. आज क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सूरज जाधव साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या सूरज जाधव आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. हा चांगला चेंडू होता बघा. दिलीप चांगली गोलंदाजी करते जाते या मॅच मध्ये. मॅच आता मात्र पूर्णपणे बॅलन्स दिसते. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 26 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. सार्वजनिक नवरात्री उत्सव तुम्ही पाहता हेडोटणे गावामध्ये प्रत्येक कलाकाराला बक्षीस देतात सूरज जाधव. अपील स्ट्रॉंग आहे. नाही पण सर्वठी कोणत्या प्रकारचा दबाव नाहीये बघा. सचिन भोईरने ज्या प्रकारे गोलंदाजी केली पहिल्या इनिंग मध्ये, तिसऱ्या षटकात 30 गोलंदाजी दिलीप पाटीलकडनं तुम्हाला पाहायला मिळते. आता 13 चेंडू आणि 26 धावा या मॅच मध्ये करायच्या. मॅच संपली नाहीये, मॅच ऑन. रवी भोईर सातत्याने सूचना करतायत. रवी भोईर चर्चा थोडीशी करतायत. एकच विकेट गेली. एक धाव मिळालेली बघा. एक चांगल्या षटकाची समाप्ती केली. 3 धावा दिल्या आहेत. 12 चेंडू 25 धावांची गरज आहे. चला गोलिवली बी संघाचे संघनायक टॉस साठी या लवकरात लवकर. गोलिवली बी क्या बात. आमचे मित्र बघा भास्कर पाटील एक स्टायलिश फलंदाज उंबारणीचे ऑलराऊंडर खेळाडू. 12 चेंडू 25 धावा या मॅच मध्ये करतो. पाण्याची व्यवस्था तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जलपान करू शकता. 12 चेंडू 25 बघा. फलंदाजी करणाऱ्या टीमचा एक फलंदाज जाऊ शकतो. सूरज जाधव साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. आई गावदेवी 40+ क्रिकेट संघ हेडूटणीच्या वतीने नेहमीच खेळाला प्रोत्साहन त्यांचं असतं. क्रिकेट असो, फॅन्सी ड्रेस स्पर्धा असेल आणि प्रत्येक गोष्टीमध्ये नक्कीच हेडूटणे गावामध्ये जेव्हा जेव्हा कोणते कार्यक्रम होतात त्यांचं योगदान असतं. 12 बॉल 25. मॅच आता थोडीशी बॅलन्स आहे. ज्या प्रकारे सचिनने गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी दिलीपने केली. आता कदाचित मला वाटतं बळीराम म्हणजे 4था फ्रेश गोलंदाज वापरले. पहिलं षटक साई, दुसरं षटक नितीन, तिसरं षटक दिलीप आणि 4थं षटक बळीराम. बघा 4 फ्रेश गोलंदाज आतापर्यंत वापरलेत देसाई 40+ संघाने. त्यामुळे कदाचित एखादा गोलंदाज दुसऱ्या स्पेलमध्ये येईल. साई येतील, नितीन येतील किंवा दिलीप येतील. त्यामुळे या गोलंदाजाचा वापर केलाय बळीराम पाटीलचा. चला गोलिवली 40+ बी संघ वारंवार आम्ही तुम्हाला सूचना करतोय. वेळेला महत्व आहे. तुम्ही वेळ उपस्थित राहणं गरजेचं आहे. कारण 40+ मध्ये हे चित्र आपण बऱ्याच वेळा पाहत नाही भाऊ. आज जरी हरकत नाही, कधी कधी खेळाडूंना ट्रॉफिक लागते, हरकत नाहीये. आता दुसऱ्या इनिंगची 2च ओव्हर बाकी आहेत. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 25 रन्स करायचे आहेत. बळीराम पाटील आले गोलंदाजी करण्यासाठी. पहिला चेंडू बळीरामचा चांगला. काय कमबॅक केला देसाई 40+ संघाने. यासाठी 3 स्पर्धांमधल्या 2 स्पर्धा आम्ही का जिंकल्या. दुसऱ्या बाजूला उंबारली संघाने सुद्धा नारिलची स्पर्धा जिंकली. त्यामुळे 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात. आम्ही दोन्ही संघ हार मानणार नाहीयेत. मॅच रंगतदार होईल. मॅच शेवटच्या षटकापर्यंत जाईल यामध्ये कोणतीही शंका नाहीये. 11 बॉल 25 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत.
सर्वच प्रेक्षकांचे नजरा लागल्या त्या मॅच कडे, कारण दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात आहेत. इथे फटका चांगला आहे. थ्रो फेकी चांगली आहे. फलंदाज रनआउट होतील. महाराजला माघारी परतावं लागेल. काय थ्रो फेकी गेली बघा. साई मात्रेत या स्पर्धेत विशेष सहकार्य तुम्ही पाहतायत. पारितोषिक आपले सर्वांचे लाडके तकदीरचे कान ट्रॉफी तुम्ही पाहतायत रुपेश लहू पाटील यांच्याकडून. तृतीय पारितोषिक आपण पाहतो श्री नंदुशेठ चौधरी समाजसेवक काटे आणि ट्रॉफी तुम्ही पाहतात रुपेश लहू पाटील यांच्याकडून. तसेच सुखदेव गोपाळ पाटील उंबारली, लालचंद भोईर, सुरेश जाधव हेडुट्टी ज्यांचा आताच आत्महत्या, लालचंद भोईर कोळेगाव, नरेश ठाकूर, गणेश पंडित पाटील, जनार्दन गंगाराम यांच्याकडनं सामना बीच्या ट्रॉफीज तुम्ही पाहताय. देवेंद्र भंडारी यांच्या स्मरणार्थ पिंट्या भंडारी हेडुट्टी याचकडनं. या सर्व मान्यवरांचा मी आभार बोलू. मात्र मॅच सुद्धा आता रंगतदार आहे. 10 चेंडू 24 धावा आणि नवीन फलंदाज आले मैदानामध्ये आता श्याम भोईर. कालच त्यांचा वाढदिवस सुद्धा भरपूर संख्येने त्यांना शुभेच्छा मिळाल्या. घाई दाखवली ते महाराष्ट्र सारखा फलंदाज खेळपट्टी थांबणं गरजेचं आहे, कारण की महाराष्ट्रासाठी हवा अनुकूल होती. इथे फटका चांगला आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक किती हायडाओडा असतो त्यामुळे खेळाडूला थोडंसं दबाव निर्माण होतो. मात्र कमबॅक जबरदस्त केलं. दिलीप पाटीलच्या षटकामध्ये जो कमबॅक झाला तिथून एक ऊर्जा मिळाली देसाई पोटी बसला. 9 चेंडू 23. बघा गुरुशेठ मात्रे सुद्धा इन ऍक्शन मध्ये आहेत. गलीमध्ये ते फिल्डिंग करतायत. डीप कव्हरला दिलीप पाटील आहेत. 9 चेंडू 23 धावा. मॅच रंगतदार. रवी भोईला काहीतरी करावं लागेल. इथे फटका चांगला आहे. हे फटके भरपूर प्रमाणात रवी खेळत असेल त्याच्या बॅट मधून आलाय हा चौकार. आठ चेंडू आणि आता 19 धावा. चौकाराने समीकरण बदललंय. रवी भोईल पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर हे त्यांचे फेवरेट फटके फेवरेट झोन आहे. आणि वेळ आल्यानंतर मिड विकेट लॉंग ऑन स्क्वेअर लेगलाही रवी षटकार चौकार मारतात. तुम्ही मॅच संपली नाहीये. 8 चेंडू 19 धावा. 8 बॉल 19 कंपल्सरी चेसिंग. तसेच काळूराम गंगाराम भंडारी, मनोज पाटील अंतरचे समाजसेवक यांचे या स्पर्धेत आम्हाला सहकार्य लाभले त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. 8 चेंडू 19. थोडासा दबाव दिसतोय आता गोलंदाजावरती, कारण की चौकार आला ना. इथून एक ऊर्जा मिळू शकते रवी भोईला. इथून एक आत्मविश्वास मिळू शकतो या मॅच मध्ये. इथे फटका मोठा खेळायचा होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला. इन्स्ट्रक्शन चांगला दाखवले नितीनने. आता चेंडू शिल्लक आहेत 7. 19 धावांची गरज आहे. काय कमबॅक केलं देसाईने. हीच तर खासियत आहे देसाई फुटीपाची. मात्र उंबाली संघ बलाढ्य संघ आहे मात्र थोडासा दडपण त्यांच्यावरती दिसतंय, कारण 7 बॉल 19 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. इथे फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगच्या वरून पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. मी मगाशी उल्लेख केला रवी भोईर फक्त कव्हर पॉइंटला खेळत नाही, ते स्क्वेअर लेग मिड विकेट हे त्यांचं फेवरेट झोन आहे. आणि ते षटकार आला. चेंडू शिल्लक आहे 6. धाबा करायचे 13. चला गोलिवली 40+ बी संघ टॉससाठी या लवकरात लवकर. या सूचना आम्ही सातत्याने देतोय, कारण 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे दुसऱ्या इनिंगचा. धनाजी आलेत नाही आता चेंडू 6 चेंडू 13 धावा करायचे आहेत. सुरज जाधव साहेबांच्या शुभेच्छा. टॉस होईल गोलिवली बी विरुद्ध स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाली 40+. सहा चेंडू 13 धावांची गरज. सुरज जाधव साहेबांच्या शुभेच्छा. टॉस केला जातो या मॅचचा. टॉस का बॉस कोण होईल बघायचंय. स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाली की गोलिवली बी. दिलीप पाटील आले. 6 चेंडू 13 धावा. पहिला चेंडू उंच गेलाय. साई थोडीशी पुढेच होते. गोलिवली बी संघ टॉस विने 2 धावा मिळाल्यात.
नाही, कदाचित भाऊ साईला असं वाटलं की माझा पाय रेषेवर जाऊ शकतो, त्यामुळे तो ढकलण्याचा प्रयत्न करत होता. असं होतं भाऊ, चांगल्या खेळाडूंकडनं होतं. 5 चेंडू 11 धावांची गरज आहे. गोलोली बी संघाने टॉस जिंकलाय. निर्णयाची अंमलबजावणी तुम्हाला लगेच करायची, लक्षात घ्या. 2 रनची पॅनल्टी ऑलरेडी तुम्हाला लागली आहे. आयोजकांनी सांगितलं 2 रनची पॅनल्टी गोलोली बी संघाला लागली आहे. दिलीप 2 धावा इथे मिळाल्यात. 4 चेंडू आता 9 धावांची घ्यायची आहे. बघा, यासाठी उंबारली देसाईमध्ये मॅच लागते ना मित्रांनो, तेव्हा रंगतदार मॅचेस होतात. कारण दोन्ही बलाढ्य संघ, ज्या प्रकारे रेग्युलरमध्ये तुम्ही पाहतात वाकलन वडवली बी यांच्या मॅचेस होतात, तशाच मॅचेस 40+ मध्ये देसाई विरुद्ध उंबारली या सीझनमध्ये तिसऱ्यांदा एकमेकांच्या विरुद्ध आहेत. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. हा चांगला चेंडू होता. हीच तर खासियत आहे दिलीपची. 3 चेंडू आणि आता 9 धावा. काय जबरदस्त भाऊ रंगतदार मॅच तुम्हाला पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. रवी नोट सेकंड आहेत, काहीतरी सूचना करतायत. क्रिकेट खेळच असा आहे, कधी बाजी इधर तो बाजी कभी उधर. हार जीत क्रिकेटमध्ये होत असते, मात्र कमबॅक काय असतोय देसाई संघाने आज पुन्हा दाखवून दिलं. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. श्यामच्या बॅटमधून एक गोल्डन षटकार चौकार येणं गरजेचं आहे. इथे चेंडू उंच गेलाय. 2 धावा इथे मिळालेत. 2 चेंडू आणि आता 7 धावा. कंपल्सरी चेसिंग भाऊ पाटील. काय जबरदस्त मॅच, हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना तुम्हाला पाहायला मिळतो. देसाई विरुद्ध उंबारली. 2 चेंडू 7 धावा. जबरदस्त मॅच. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे मॅच टाय झाली तर भाऊ देसाई संघ जिंकेल. चेसिंग कंपल्सरी आहे. 2 चेंडू 7 धावांची गरज. श्याम रवी काहीतरी चर्चा करतायत. कदाचित सांगायचं हा चेंडू महत्वाचा, इथून सिंगल डबल मॅच शेवटच्या बॉलवरती जाईल. कारण देसाई संघ हार मानायला तयार नाहीये. दुसऱ्या बाजूला गावदेवीचा आशीर्वाद घेऊन ईश्वरी 11 उंबारली संघ हार मानायला तयार नाहीये. शेवटचे 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. अपुल स्ट्रॉंग आहे, मात्र डॉट बॉलची समाप्ती झाली. आता शेवटचा बॉल आणि 7 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. बघा, दिलीप पाटीलचा जो षटकार होता तोच राहिलाय भाऊ पाटील. आता शेवटच्या बॉलवरती जो दिलीप पाटीलने षटकार मारला जातो, 1 बॉल 7 करायचेत, अन्यथा 1 बॉल 1 राहिली असती. शेवटच्या बॉलवरती विकेट गेली असती तर. मात्र जर करला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. दिलीपने जबरदस्त गोलंदाजी केली या मॅचमध्ये. जरी हनुमान पाटीलने धावा केली असेल, मात्र या मॅचमध्ये दबाव कोणी टाकला तर फिरकीचा जादूगार दिलीप पाटील. 1 बॉल 7 रन. देतोय प्लीज तुम्ही डिसिजन लगेच घ्या. तुमची बॅटिंग असेल तर खिडकली संघ फिल्डिंग लावेल. सुरेश दादा आमच्यापासून रजा घेत आहेत. सुरेश जाधव एक जबरदस्त व्यक्तिमत्व. निर्णय काय घेतलाय? चला गोलोली बी निर्णय करायचा. अमित जरा सहकार्य करा प्लीज. बघा, गोलोली संघ बाला जरा डिसिजन कळवा करा. का आयोजक आम्हाला चालेल, तुमचा डिसिजन सांगा फक्त. क्षेत्ररक्षण का बॅटिंग कराल? बॅटिंग. नितीन, दीपक पाटीलला खूप चष्मा चांगला दिसतोय. दीपक पाटील हा फोटो काढून ठेवा तुम्ही. नाही, खूप चांगली पर्सनॅलिटी आणि त्यामुळे चष्मा देखील त्यांना शोभतो. अनिल पवार. आज आपण पहिले तर योगेश तर बघा पॅनल्टी नसणारे, कारण का
आपले बघितलं तर संघटनेचे जे कार्यकर्ते